भाजपच्या मिशन लोटसला अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेंनी मोठा चकवा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने निलंबित केलेल्या 12 नगरसेवकांवर भाजपची नजर असतानाच आता हेच नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंबरनाथ पालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशी शक्यता असतानाच काँग्रेसने अचानक आपल्या 12 नगरसेवकांना निलंबित केलं. यानंतर हे नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या अपक्ष ठरले आणि इथूनच राजकीय गणित बदलू लागली आहेत. या 12 नगरसेवकांचा स्वतंत्र गट अद्याप स्थापन झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यातील 2 ते 4 नगरसेवक फुटले किंवा एखाद्या पक्षात गेले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. या संधीचा फायदा घेत भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र भाजप आधीच एकनाथ शिंदेंची शिवसेना मैदानात उतरली असून सत्तेसाठी आवश्यक असलेले 2 ते 3 नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे अंबरनाथमध्ये भाजपची नगराध्यक्षा थेट जनतेतून निवडून आली असली तरी उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांसाठी बहुमत आवश्यक आहे. सध्या कोणत्याच पक्षाकडे 30चा जादुई आकडा नसल्याने सत्ता अजूनही अनिश्चित आहे. दरम्यान काँग्रेसच्या 12 नगरसेवकांच्या निलंबनामुळे अंबरनाथ विकास आघाडी आणि दिलेला पाठिंबा अवैध ठरला असून आता सर्व पक्षांना नव्याने गट स्थापन करावा लागणार आहे. ही संधी साधत 28 संख्याबळ असलेले शिंदेची शिवसेना पुन्हा 30चा आकडा गाठून भाजपला शह देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. आता अंबरनाथमध्ये सत्ता भाजपच्या हाती जाणार की एकनाथ शिंदेची शिवसेना बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.